तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पौडी ते सेंट्रल स्कूल या मार्गावर शनिवारी भीषण बस अपघात झाला असून ज्यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 15हून अधिक लोक जखमी झाले आहेत। हा अपघात बस क्रमांक UK 12PB0177 चा होता, जो नियंत्रणाबाहेर गेला आणि सुमारे 100 मीटर खोल खड्ड्यात पडला। घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू झाले असून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याची आश्वासनही दिली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही बस पौडी शहरातून देहल चौरीकडे जात होती। सत्यखल जवळ बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली, रस्त्यावरून घसरली आणि खड्ड्यात पडली। पडताना बस एका झाडावर आदळली, ज्यामुळे ती अधिक खाली जाण्यापासून थांबली। मात्र अपघातामुळे बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असता स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बसमधील प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच SDRF, पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले। स्थानिक ग्रामस्थांनीही बचाव करण्यात मदत केली। जखमींना खदकातून बाहेर काढण्यासाठी दोरी आणि इतर उपकरणे वापरली गेली। सर्व जखमींना प्राथमिक उपचारानंतर पौडी जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही गंभीर जखमींना चांगल्या उपचारांसाठी इतर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। त्याचवेळी जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी।